जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार तया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक क्रमांक 35. 13 श्लोकांची आपली माळा सुरू आहे. त्याप्रमाणे 13 दुसरी माळा 26 आणि तिसरी माळा आता सुरू आहे. त्याच्यामध्ये समर्थांनी आपल्याला हे स्पष्टपणे पौराणिक दाखले देऊन सांगितले आहे की जो आपला आराध्य दैवत आहे तो कोणाचीही उपेक्षा करत नाही. जर आम्ही त्याची उपेक्षा करत नाही तर तो आमची उपेक्षा का करेल. म्हणजेच एका हाताने टाळी वाजत नाही, समोरच्याची टाळीसुद्धा त्याच्यावर पडणं आवश्यक आहे. थोडक्यात जसा भाव तसा देव. आमचा भाव चांगला आहे तर आमचा देव पण चांगला आहे, आणि आमचा देव चांगला आहे आणि म्हणूनच तो कोणाचीही उपेक्षा करत नाहीत. हे समर्थ आपल्या मनाला म्हणजेच मानवी मनाला, सर्वकालीन मानवी मनाला निक्षुणपणे बजावून सांगत आहेत. पुढे काय म्हटलं आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. श्रीराम. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. माझ्या मनामध्ये सतत प्रपंचाबद्दलचेच विचार असतील तर ते मला मोक्षापर्यंत नेणार नाहीत. हे मानवी मना, परमार्थ प्राप्त करून घ्यायचं आहे. तुला जन्ममृत्यूच्या कचाट्यातून सुटायचं आहे तर तुझ्या मनातला भाव अतिशय उत्तम प्रतीचा असला पाहिजे, सर्वोत्तम असला पाहिजे. सर्वोत्तम भाव म्हणजे काय. त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही भाव उत्तम असूच शकत नाही, त्याला सर्वोत्तम असं म्हणतात. तर भाव म्हणजे काय. तर भावना, विश्वास आणि आदर. सगळ्यात जास्त आदर आम्हाला आपल्या आईवडिलांचा प्रपंचामध्ये असतो. पण त्याच्याही पुढे जाऊन समर्थ सांगतायत की तो योग्यच आहे, परंतु त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ जो भाव आहे, ज्याने आपल्याला या पृथ्वीतलावावरती पुनश्च मानवी देह प्राप्त करून देण्यासाठी आणि आपला उद्धार करून देण्याची संधी दिलेली आहे, तो सर्वोत्तम भाव त्याच्याशी जाऊन मला भेटायचं आहे. असे हो जया अंतरी भाव तैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. रावणाच्या मनामध्ये सदैव दुष्टभाव आहेत, कंसाच्या मनामध्ये सदैव दुष्टभाव आहेत, पण त्यांचा देव तसाच आहे. राक्षसांच्या मनामध्ये सदैव दुष्टभाव आहेत, इतरांना त्रास देणे, त्यामुळे त्यांचा देवसुद्धा तसाच आहे. आमच्या मनामध्ये काय भाव आहे. सृष्टी रचनेचं कार्य सुचारूपणे पृथ्वीतलावरती अबाधित चालू राहावे, हा भाव, ही त्याची कल्पना आहे, ही त्याची संकल्पना आहे, हे त्याचा संकल्प आहे. हा भाव निश्चित ठेव, म्हणजेच तो सुद्धा तुझ्या भावाला, तुझ्या मनातील संकल्पांना पूर्ण बळ प्राप्त करून देतो. आणि म्हणून म्हटलं आहे की असे हो जया अंतरे भाव तैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. अनन्यास रक्षित असे चाप पाणी. अनन्य, आम्ही आमच्या नातेवाईकांच्या प्रती अनन्य असतो का.
थोडासा बारीक विचार करून बघितलं तर काही ना काही आमचं त्याच्यामध्ये हित प्रापंचिक लपलेलं आहे, भौतिक लपलेलं आहे, शारीरिक सुख लपलेलं आहे, मानसिक सुख लपलेलं आहे, आमच्या इंद्रियांची सुखं लपलेली आहेत. त्या सर्व सुखांच्या साठी आम्ही तिथे अनन्य आहोत. आणि जेव्हा ते सुख मिळणं असं बंद होतं किंवा कमी होतं किंवा त्यापासून ती व्यक्ती दूर होऊन जाते, तेव्हा कामापुरता व्हावा याप्रमाणे आम्ही त्याला अनन्य म्हणत नाही. ते क्षणिक सुखाच्या मागे लागलेले आम्ही सगळे प्रपंचिक मानवी प्राणी आहोत. तेव्हा हे मानवी मनामधला भाव कसा ठेव? अनन्यास रक्षित तसे चापपाणी. अनन्य भावानी म्हणजे एक रूपपणे मी जीवन जगतो आहे ते केवळ त्या एकासाठी. मला जो देह प्राप्त झाला आहे तो त्या केवळ एकाच्या कीर्ती माझ्या मागे वाढत राहावी असा प्रयत्न करत राहण्यासाठी. माझ्या मागे भगवंतास कोणी भजावे म्हणून मला मानवी देह प्राप्त झाल्यानंतर आणि मनामध्ये उत्तम भाव उत्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर दृढ राहून पुढचं जीवन जगायचं आहे. आणि म्हणून म्हटलंय की वसे हो तया अंतरी देव तैसा. पुढची सगळी वाटचाल तो देव जो आहे, जो आत्माराम जो आहे, तो सर्वोत्तम आहे, तो तुम्हाला सहाय्यकारी समाधान प्राप्त करून देण्यासाठी 2 पावलं पुढे येतो. आमचं काम काय? आम्ही 1 पाऊल पुढे जायला पाहिजे, तो 4 पावलं पुढे येतो. त्याला आमच्या प्रपंचातलं काही नको आहे असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही त्याला द्यायचा प्रयत्न करतो आणि कालांतराने पुन्हा ते उचलून आपल्या प्रपंचाला लावतो. म्हणजे काय? त्याला ते हवं आहे का? त्याला ते नको आहे. त्याला हवा आहे तुमच्या मनातला भाव, 2 हात आणि 1 मस्तक, आणि मनामध्ये अनन्यास रक्षित असे अनन्य भाव, शरणागत भाव, समर्पणाचा भाव, आत्मसमर्पणाचा भाव. हे मना तुझ्या प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये त्याला जाणवला पाहिजे. अशी तुझी जीवन जगण्याची पद्धत तू उपलब्ध स्वतःसाठी करून घे. थेंबे थेंबे तळे साचे. 1 थेंब, तिच्या बाजूला 2रा थेंब, तिसऱ्या बाजूला 3रा थेंब, 4था थेंब, असा करून थेंबे थेंबे तळे साचते की नाही. तशाप्रमाणे जर आम्ही आमच्यापासून सुरुवात केली तर आमच्या आजूबाजूच्या परिसरातील काही थेंब त्याच्यामध्ये जोडले जातात. आणि असे जे थेंब जोडलेले आहेत, असं त्या जोडलेल्या थेंबांना, सात्विक विचारांनी प्रभावित झालेल्या थेंबांना समाज असं म्हणतात. आणि हेच 400 वर्षापूर्वी समर्थांनी फ्रेंचांचं संपूर्ण राज्य होतं, त्या काळामध्ये हा विचार मांडलेला आहे. आणि तत्कालीन काही जिवंत मनोवृत्ती असलेल्या लोकांनी तो स्वीकारला आणि थेंबे 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 तळे करत संपूर्ण महाराष्ट्र जागृत झाला. आणि म्हणून नुपेक्षी कदा रामदासा विमानी. अशा भक्तांची, त्याला अभिप्रेत असलेल्या कार्यासाठी आपलं जीवन खर्ची घालणाऱ्या, त्याला अभिप्रेत असलेल्या कार्यासाठी उभे राहणाऱ्या मावळ्यांच्या पाठीशी, शिवाजी महाराजांच्या पाठीशी तो सुद्धा उभा आहे. अनन्यास रक्षित तसे चापपाणी. कुठलंही संकट आलं की शिवाजी महाराजांनी असं कधीही म्हटलेलं नाही की मी बघून घेतो. नाही, जगदंब जे पण काय आहे ती शक्ती आहे, माया आहे, मी तिचा भक्त आहे, मी तिला शरण आलेलो आहे, मग तीच मार्ग दाखवणार. आणि मग वाघनखाची युक्ती मनामध्ये उत्पन्न होऊन दुष्टांचा संहार करण्याची हिम्मत देणार. मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, हे अशा प्रकारचं धारिष्ठ मनामध्ये सतत जागृत ठेवलं. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चापपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशा भक्तांचा, अशा मानवांचा, असा मानव देहधारी प्राण्यांचा हे मना तो जो आहे तो माहीत नाही पण आहे, त्याच्यावरती विश्वास ठेव.
त्याची उपेक्षा करू नकोस, त्याच्या कुठल्याही कार्यामध्ये अडथळे आणू नकोस. त्याच्या कार्याला शक्यतो पुरवठारूपी तुझी कृती असावी. तर तो तुमची उपेक्षा करत नाही. हे समर्थांचं त्यांच्या सद्गुरूंनी दिलेलं वचन आहे आणि त्याचा समर्थांना रामदासाभिमानी त्याचा समर्थांना अभिमान आहे आणि तोच अभिमान आमचं जीवन पुढे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक ठरतो. जय जय रघुवीर समर्थ.